चालले ते नरेश वनमाळी साहेब मंचावर यायचंय. सर्व संघ मालकांनी मंचावर यायचंय. संघ मालक यांनी मंचावर यायचंय. थोड्याच वेळात आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत, तरी सर्व संघ मालकांनी मंचावर यायचंय. सर्व उपस्थितांनी कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. आपण थोड्याच वेळात पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास प्रीमियर लीग 2023 या आपल्या 7व्या पर्वाची या ठिकाणी सांगता झालेली आहे. बेस्ट बॅट्समन आहे काही मॅन ऑफ द सिरीज आहे. हा झाले तसं काय इथे एक घड्याळ सापडलेला आहे. कोणाचं असेल त्याने घेऊन जायचं आहे. प्रेक्षक वर्ग एक घड्याळ सापडलेलं आहे छोटस. जयेश भोईर जयेश कॅटरर्सचे मालक कृपया सामनावीरचं टी शर्ट घेऊन यायचं आहे. 2 टी शर्ट. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि आज गेले 2 दिवस उन्हात सुद्धा या सर्व सामन्यांचा आनंद लुटणारे माझे समाज बांधव बंधू आणि भगिनी तसंच मायबाप प्रेक्षक वर्ग, आपण आज सलग 2 दिवस ही स्पर्धा खेळून आपण आता अंतिम टप्प्यात आलेलो आहोत. संत रोहिदास क्रीडा मंडळ पुरस्कृत रोहिदास प्रीमियर लीग 2023 हे 7वं पर्व आपण यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. त्याबद्दल मी संपूर्ण कार्यकारी मंडळाचं आणि विशेष करून या मायबाप प्रेक्षक वर्गांचं विशेष अभिनंदन करतो आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमाला सुरुवात करतो. आजचे आमचे विशेष अतिथी श्रीयुत दीपक भाऊ खांबीत
हे इथे आज उपस्थित झालेले आहेत पारितोषिक वितरण कार्यक्रमाकरता। तसेच श्रीयुत आकाश जाधव जे आपल्या देशाच्या सीमेवर आपल्यासाठी दिवस रात्र एक करत असतात, असे तारापूर गावचे सुपुत्र आकाश जाधव हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर श्रीयुत वसंत सखाराम जाधव विद्यमान अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ, यानंतर श्रीयुत तुषार संखे अध्यक्ष स्वरा युवा ग्रुप हे सुद्धा इथे आज उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर आमच्या या स्पर्धेला सलग 7 वर्ष सढळ हस्ते मदत करणारे आमच्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्रीयुत संदीप राऊत साहेब, उपाध्यक्ष चर्मकार महामंच ठाणे व पालघर जिल्हा, तसेच उपाध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ। यानंतर आमचे पुढील अतिथी आहेत श्रीयुत बाळकृष्ण जाधव विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत बावडे। यानंतर पुढील आमचे अतिथी आहेत श्रीयुत गणेश राऊत माजी अंतर्गत हिशोब तपासनीस पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ आणि एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते। यानंतर पुढील आमचे पाहुणे आहेत श्रीयुत सुधीर जाधव विद्यमान खजिनदार पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ, श्रीयुत संदीप खांबीत जे गावपंचायत मंडळ बावडेचे अध्यक्ष आहेत विद्यमान, त्यांनी कृपया मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। श्रीयुत हेमंत मोरे तारापूर हे सुद्धा आज आवर्जून इथे पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। तसेच आमचे या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे 8 संघ आणि त्यांचे संघ मालक हे सुद्धा सर्व मंचावर येऊन उपस्थित झालेले आहेत। या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण ही स्पर्धा सलग 7व्या पर्वात सुद्धा यशस्वीरित्या पार पाडू शकलेलो आहोत, याचं आम्हाला विशेष इथे सांगावंसं वाटतं। मंडळी, आपण गेली 2 दिवस ही स्पर्धा पाहत आहोत, या सामन्यांचा आनंद लुटत आहोत। आता आपण अंतिम टप्प्यात आलेलो आहोत, पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आपण सुरू करतोय। पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सुरू करताना मी सर्वप्रथम आमचे जे मान्यवर आहेत श्रीयुत वसंत सखाराम जाधव विद्यमान अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ यांना विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेबद्दल आणि विजेता उपविजेता संघाबद्दल इथे 2 शब्दात मोलाचं मार्गदर्शन व्यक्त करायचं आहे। आपलं मत आपण थोडक्यात व्यक्त करायचं आहे। धन्यवाद। हॅलो व्यासपीठावर सर्व मान्यवर, आमचे दीपक खांबीत जे आमचे आधारस्तंभ आहेत, समाजाचे तर आहेच पण आमच्यासाठी पण तेवढेच आहेत, आणि तुषार भाऊ, संदीप राऊत, सुधीर व सर्व कार्यकारिणी, तसेच महिला मंडळ ज्या आता एवढ्या संख्येने सुद्धा इकडे उपस्थित आहेत, व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी ही मॅच आम्ही जिंकू असं वाटत नव्हतं आणि गुरु आणि शिष्याची मॅच लागेल। गुरु म्हणजे दीपक खांबीत आणि चेला म्हणजे यतीन जाधव, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। मला तर आता वाटलं होतं की आता खांबीतच्या पारड्यातच जातं असं करून, पण योगायोग माझ्या सुपुत्राने लाजला 6 मारून त्याचा जय करून दिला, त्याबद्दल। तसेच इथे 2 दिवस खेळीमेळीचा वातावरणाने सर्व खेळले आणि महिला वर्ग जो उपस्थित राहिला, हा कार्यक्रम असताना सर्व यात्रेचा स्वरूप येतो आणि विशेष ही जी रोहिदास प्रीमियर जी कमिटी आहे, जातीने महिनाभर त्याच्यावरती लक्ष देतात। तसंच हा बोलून म्हणजे त्याच्याने बोलीने ह्याचा लिलाव होऊन त्याच्यात होते, अर्थात एका गावचे 3 ते 4 असतील तर दुसऱ्या गावचे गावगावचे त्याच्यातनं घेतले जातात, एकाच गावचे असे कोणी नसतात। त्या हिशोबाने सर्व उंबरगाव, सांगा, संजान वगैरे 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 ठिकाणचे सर्व एकत्र येतात आणि याच्यामध्ये काय होतं की आपल्या नातलगांचा परिचय होतो, आपला परिचय होतं आणि अशा ह्याच्यामध्ये जिंकलेली टीम, दोन्ही जिंकलेल्या टीम तसे जे हारल्यात त्यांना माझ्या शुभेच्छा। तसंच यावेळेस महिला वर्गाने भाग घेऊन दोन्ही सेकंड आणि फर्स्ट ज्या झालं त्याच्यामध्ये आमच्याच गावची परत टीम जिंकली लेडीज, पण त्यांनाही माझ्याकडनं धन्यवाद। थँक्यू। धन्यवाद। माननीय श्री वसंत सखाराम जाधव यांनी खरोखर आम्हाला इथे मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे।
आमचे पुढील पाहुणे जे आहेत माननीय श्री तुषार संखे साहेब, अध्यक्ष स्वराज युवा ग्रुप, यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मत, आपलं हे मार्गदर्शन जे आहे मोलाचं ते ते आम्हाला थोडक्यात व्यक्त करायचं आहे. इकडे आमचे वसंत भाऊ, संदीप भाऊ आणि बाळकृष्ण भाऊ तसंच दीपक भाऊंनी कधीही आम्हाला सांगतात की आपल्या इकडे मदत करायची आणि तेही आम्हाला मदत करत असतात. प्रथम तर मी यतींचं धन्यवाद मानेल इकडे, कारण की खरंच त्याला 7 वर्ष इकडे वाट बघावी लागली आणि ज्याला म्हणतो आपण टायगर अभि जिंदा आहे, कारण त्यांनी जो 2 चेंडूमध्ये जी धाव होती आणि तिकडे तो स्वतः होता आणि येताना अक्षरशः तो रडत आला की मी फायनल मीच मारली. पुनश्च यतीनला धन्यवाद. तसंच इकडे चेतन आहे, त्यानेही मला सांगितलं की तुषार तुला यायचं आहे. खास करून आज सकाळपासून माझे 2-3 कामं होतं, पण मी इकडे खास करून थांबलो आणि मी बऱ्याच VPL मॅच बघायला जातो आणि बक्षिसी द्यायला जातो, पण जो महिला वर्ग इकडे खास करून आहे त्यांना सगळ्यात म्हणून टाळ्या झाल्या पाहिजे, कारण की खरंच एवढ्या रात्री प्रत्येकांना जेवण बनवायचं असतं, त्यांनाही घरी जायचं आहे, पण आपली एक समाजाची मॅच आहे आणि त्या खास करून इकडे थांबलेल्या आहेत. पुनश्च पुढच्या वर्षी मॅच असतील तर नक्कीच माझ्याकडून जो सहकार्य लागेल चेतन मी नक्की देईन. धन्यवाद. धन्यवाद तुषार भाऊ, खरोखर आपण चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. ही जी उपस्थिती तुम्ही बघताय ही सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे आणि म्हणून आमचा हा महिला वर्ग कालपासून इथे आज रात्र होईपर्यंत उभा आहे, याचं हे प्रात्यक्षिक ज्वलंत उदाहरण आहे. मी आमचे पुढील मान्यवर श्रीयुत संदीप राऊत, उपाध्यक्ष चर्मकार महामंच ठाणे व पालघर जिल्हा, यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. नमस्कार. सर्वप्रथम संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या जयंतीचं अभिवादन करून आजच्या ह्या कार्यक्रमाला मान्यवर उपस्थित पालघर तालुका रोहिदास समाज सेवा संघाचे अध्यक्ष आदरणीय वसंतभाऊ जाधव, त्याचप्रमाणे आमचे मित्र स्वराज ग्रुपचे प्रमुख माननीय किशोरजी संखे, तुषारजी संखे, त्याचप्रमाणे आपले ठाणे व पालघर जिल्ह्याचे चर्मकार मंच उपाध्यक्ष व आपले आधारस्तंभ माननीय दीपकजी खांबीत, व्यासपीठावर सर्व मान्यवर उपस्थित निरनिराळ्या गावचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे RPL चे आजी माजी अध्यक्ष, आजी माजी सदस्य आणि उपस्थित माझे सगळे क्रीडाप्रेमींनो मंडळी, संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी स्त्री आणि पुरुष यांचं ज्ञान हे समान आहे असं आपल्या साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. आणि RPL जे काही काम करते, जे कार्य करते, ते आज तुम्ही पाहिलं असेल तर पुरुषांसोबतच त्यांनी आज महिलांचं सुद्धा या ठिकाणी महिलांचे सुद्धा क्रीडा सामने भरवून अक्षरशः संत शिरोमणी रोहिदास महाराजांना आदरांजली वाहिलेली आहे. आणि त्याबद्दल मी या RPLच्या संपूर्ण ग्रुपचं मनपूर्वक असं अभिनंदन करतोय. संत शिरोमणी रोहिदास महाराजांनी व्याख्यान, साहित्य, त्यांचे पुराण हे आपल्याला पूर्णपणे समाजापर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते पोहोचवण्याचं काम हे RPLचा ग्रुप सुद्धा करत आहेत. RPLचा तुम्ही जर पहिला पेज जर पाहिला तर त्या पहिल्या पेजवर स्पष्टपणे लिहिलं आहे की समाजाचं एकीकरण, समाजाची एकता, अखंडता ही टिकवण्यासाठी या मैदानावर आपण मैदानाचा सुद्धा वापर करतोय आणि या मैदानावर आपल्याला उतरावं लागते. आपण कालपासून पाहतोय तर काल या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय आनंदभाई ठाकूर, संध्याजी जाधव, त्याचप्रमाणे या निर्णया संस्थाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते. मला आवर्जून या ठिकाणी एक आठवण अशी करून द्यावी लागते. ज्यावेळेस उमरोळी गावचा पहिला आपण RPL या ठिकाणी भरवला त्यावेळेस या डहाणू तालुक्याचे चर्मकार मंच अध्यक्ष आदरणीय भास्करजी खांबीत हे काही आपल्या प्रकृती अवस्थेमुळे या ठिकाणी जरी हजर राहू शकले नाहीत तरी त्यांनी ते स्वतः हे या संघमालक म्हणून तुम्हाला सर्वप्रथम प्रेरणा देऊन तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि तुम्हाला सहाय्य केलं. त्याबद्दल खरोखर मी त्यांचे सुद्धा आभार मानतोय आणि तुमचे सुद्धा आभार मानतोय. मंडळी, ज्याप्रमाणे आपण पाहतोय की हा 7वा पर्व
सातवा पर्व म्हणून रोहिदास समाज जमला इकडे सर्व, सातवा पर्व म्हणून रोहिदास समाज इकडे आपला जमला आहे सर्व. मी या समाजातील धुरीणांना, समाजातील क्रीडाप्रेमींना, त्याचप्रमाणे समाजामधील प्रत्येक व्यक्तींना या ठिकाणी असं निवेदन करतो आणि विनंती करतोय की ही RPLची जी पूर्ण टीम आहे, या टीमच्या माध्यमातून काही का होईना परंतु आपण प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या तरी मैदानावर आपण भेटत असतोय. तुषार संखे सर, मी तुम्हाला सांगतोय की आम्ही वर्षातून एकदा, जसं एखाद्या वारकऱ्याला पंढरीची आठवण येते की वारकरी जरी त्या पंढरीला गेला तरी त्याला वाटत असते की मी पुढची वारकरी कधी करणार, त्याचप्रमाणे ह्या समाजातील प्रत्येक खेळाडूला आणि रोहिदास समाजातील प्रत्येक तरुणाला असं वाटत असते की आपला RPLचा सामना पुढच्या वर्षी कधी होणार आणि कुठे होणार. म्हणून हा सातवा पर्व जरी गेला तरी पुढचा आहे आपला पर्व नंबर 8 आणि कुठे होईल आपली गाठ ते काय सांगू शकत नाही. परंतु अशा प्रकारचे आपले हे सामने आपण अशाच प्रकारे भरवत राहा. आम्ही तुमच्यासोबत नेहमीच राहणार. मी समाजामधील सर्व तरुणांना, सर्व समाजधुरीणांना विनंती करतोय की आपण आपल्या परीने जेव्हा केव्हा ही RPLची टीम आपल्याकडे येईल त्यावेळेस काही का होईना आपण आपल्या परीने जे काय जमेल त्याप्रमाणे आपण सहाय्य करावं, त्यांना मदत करावं, त्यांना सहकार्य करावं. आम्ही आमच्या परीने करत असतोय. परंतु हे ज्या या मैदानावर जे काही एकीकरण आहे ते एकीकरण आपण पाहतोय ते ह्या फक्त RPLच्या सांघिक भावनेमुळे, आणि खरोखरच सतत 7 वर्ष कार्यक्रम करणे म्हणजे काय खाऊ गोष्ट नाही. कारण एखादा कोणताही कार्यक्रम जर तुम्ही आयोजित केला तर पहिला दुसरा वर्ष पाहिलं की तिसऱ्या वर्षी त्या खुर्चीचा खेळच निघून जातोय. परंतु RPLमध्ये असं नाही, हे कंटिन्यू सातत्य आहे आणि सातत्य असंच टिकत राहावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि मी थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा आपण भेटूया 8व्या पर्वासाठी. धन्यवाद. धन्यवाद संदीप भाऊ. आपल्यासारखे सर्व थोर मोठे दाते आमच्या सोबत आहेत म्हणूनच आम्हाला हे सलग 7व्या वर्षी सुद्धा शक्य झालेलं आहे. आपण ज्याप्रमाणे म्हणालात की आज महिलांचा सामना खेळून आपण खरोखर संत शिरोमणी रविदास महाराजांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिलेली आहे. कारण स्त्री पुरुष समानता हे आज आपण इथे ज्वलंत उदाहरण सर्वांसमोर ठेवलेलं आहे. मी सर्वांना इथे सांगू इच्छितो की या संपूर्ण स्पर्धेत जे 104 खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यांनी जो ड्रेस परिधान केला होता, जे टी-शर्ट परिधान केले होते ते आम्हाला संदीप भाऊंनी दिले होते. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आम्ही संदीप भाऊंजवळ जेव्हा जेव्हा जातो तेव्हा आम्ही कधीच आतापर्यंत 7 पर्वामध्ये खाली हाताने आलेलो नाही आहोत, हे मी तुम्हाला इथे अभिमानाने सांगू इच्छितो. त्याचबरोबर आजचे आपले जे अतिथी आहेत श्री तुषार संखे साहेब आणि श्री सुरेश राठोड जे बोईसरचे उद्योजक आहेत, यांनी मिळून आम्हाला जे प्रथम रोख पारितोषिक आहे 44,444 रुपयाचं ते त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झालेल्या पाहिजे. यानंतर आपण हा जो महिलांचा सामना खेळवला, आमचे जे मार्गदर्शक, आमचे सल्लागार, आमचे ह्या संपूर्ण कार्यकारिणीचे प्रेरणास्रोत श्रीयुत दीपक भाऊ खांबीत आणि श्रीयुत यतीन जाधव यांनीही आम्हाला संकल्पना दिली की आपण प्रत्येक पर्वात जाताना काहीतरी नवीन संकल्पना घेऊन जायला पाहिजे आणि तोच विचार, तेच आमचे सगळे विचार आम्ही एकत्र आणले आणि हा सामना इथे खेळू शकलो, हे मी तुम्हाला सर्वांना इथे अभिमानाने सांगू इच्छितो. यानंतर सेमीफायनलचा जो सामना झाला होता त्यामध्ये हर्षद मोरे फ्रेंड्स बावडा संघाचा जो खेळाडू आहे तो सामनावीर म्हणून आपण त्याला पुरस्कार द्यायचा राहून गेला होता. मी हर्षद मोरे यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आपण पाहुण्यांच्या हस्ते त्यांना सेमीफायनलच्या मॅन ऑफ द मॅचचा सन्मान इथे देत आहोत. हर्षदसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्याने 1 ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या होत्या आणि 2 गडी बाद केले होते. असा हा हर्षद देहेरी गावातून बिलॉंग करतो. मी दीपक भाऊंना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आपण सेमीफायनलचा जो सामनावीर आहे हर्षद, त्याला आपण सामनावीर पुरस्काराने सन्मानित करायचा आहे. जयेश कॅटर्स कडनं जो आपण टी-शर्ट देतो तो सुद्धा हर्षदला आपण द्यायचा आहे. मंडळी, उशीर खूप झालेला आहे. आपण कार्यक्रमाला विलंब न करता थेट आपण पारितोषिक वितरणाकडे वळूया. आपण तर कोणी प्रतिनिधी असेल
सचिन भोईर यांनी कृपया त्यांचं पारितोषिक स्वीकारायचं आहे. श्रीयुत संतोष जाधव उमरोई यांना मी विनंती करतो. सुधीर भाऊ आहेत ना, सुधीर भाऊ यांनी पुरस्कार स्वीकारायचा आहे. श्री संतोष जाधव उमरोई माजी अध्यक्ष गाव पंचायत मंडळ उमरोई यांना मी विनंती करतो की त्यांनी संजय मंगेश जाधव यांना त्यांचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. त्याचबरोबर सदर सामन्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजी केली होती. 2 षटकारांची 18 धावा तब्बल कुठल्या होत्या असे तारापूर गावचे सुपुत्र विकास मोरे यांची उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण निवड केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. विकास मोरे तारापूर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. शिवशक्ती संघाचे ते संघमालक सुद्धा आहेत. श्रीयुत रमेश जाधव सचिव डहाणू तालुका यांना मी विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना हा सन्मान प्रदान करायचा आहे. यतीन भाऊ कृपया आपण मंचावर यायचं आहे. माननीय श्री यतीन वसंत जाधव आमचे मार्गदर्शक यांनी कृपया मंचावर यायचं आहे. या सामन्याचा सामनावीर जो आहे तो मान सुद्धा उमरोई गावचे सुपुत्र संजय मंगेश जाधव यांनी पटकावलेला आहे. मी माननीय श्री विनायक जाधव माजी उपसरपंच ग्रामपंचायत तारापूर यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. संजय जाधव सुधीर भाऊंनी घ्यायचं आहे बक्षीस. पंचेचाळीस वर्षावरील सामन्यामध्ये मालिकावीर म्हणून आपण विकास मोरे यांचीच नियुक्ती केलेली आहे. त्यांनी पुन्हा एकदा मंचावर यायचंय. विकास मोरे. सौ नीता मोरे माजी ग्रामपंचायत सदस्य तारापूर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते विकास मोरे यांना त्यांचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. या सामन्यामध्ये उपविजेता ठरलेला संघ आहे गोल्डन लेजंड. यांच्या संघ नायकाने आणि त्यांच्या संघ सहकार्याने कृपया मंचावर यायचं आहे. उपविजेता संघ गोल्डन लेजंड या संघाच्या संघ नायकांनी आणि संपूर्ण संघ सहकार्यांनी त्यांचे जे कर्णधार आहेत जगदीश बावडेकर यांनी आपल्या संघ सहकार्यांना घेऊन कृपया वर यायचं आहे. मी माननीय श्री संदीप खांबीत विद्यमान अध्यक्ष गाव पंचायत मंडळ बावडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे त्यांना त्यांचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. कर्णधार आपण प्लीज कृपया जरा लवकर यायचं आहे. उपविजेता गोल्डन लेजंड संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. यानंतर या सामन्याचा अंतिम विजेता संघ जो होता तो होता लेजंड स्टार संघ. या संघाचे संघनायक जगदीश वनमळी उमरोई यांनी कृपया मंचावर यायचं आहे. जगदीश वनमळी उमरोई कृपया आपण मंचावर यायचं आहे. त्यांच्या संघ सहकार्याने सुद्धा यायचं आहे. त्वरित प्लीज जरा. मी माननीय श्री बाळकृष्ण जाधव विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत बावडे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हे त्यांचं पारितोषिक आपण प्रदान करायचं आहे.
मंडळी, आपण जो महिलांचा सामना खेळवला यामध्ये आपण पाहिला सामना, खरोखर खऱ्या अर्थाने त्या सामन्याचा आनंद इथे उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाने लुटला. खरोखर अतिशय सुरेख सामना आपल्याला पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली, ज्यांची इकॉनॉमी सुद्धा चांगली होती आणि त्यांनी 2 गडी सुद्धा बाद केले, अशा उमरोळी गावच्या सौ जयश्री जाधव यांची आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जयश्री जाधव उमरोळी यांची आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून नियुक्त केलेली आहे. माननीय श्री यतीन भाऊ जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांना आपण हे त्यांचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. जयश्री जाधव यांनी सुरेख गोलंदाजी केली. आपल्या एका षटकामध्ये 8 धावा देऊन त्यांनी 2 गडी, मला वाटतं ओके त्यांनी गडी नाही घेतलेला आहे, सॉरी, 8 धावा दिलेल्या आहेत. सुरेख गोलंदाजी केलेली आहे. यानंतर या सामन्यातील उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण तारापूर गावच्या युक्ता जाधव यांची निवड केलेली आहे. उत्कृष्ट फलंदाज म्हणून युक्ता जाधव यांची आपण निवड केलेली आहे. सौ नीता मोरे मॅडम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना पारितोषिक प्रदान करायचं आहे. सौ यतीन भाऊ जाधव यांच्या या सौभाग्यवती आहेत, यांना उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक मिळालेलं आहे. यानंतर या सामन्यातील सामनावीर जो आहे तो उमरोळी गावच्या सौ योगिता वनमाळी यांची आपण सामनावीर म्हणून नियुक्ती केलेली आहे. योगिता वनमाळी या सामन्यामध्ये आपण सामनावीर म्हणून त्यांची निवड केलेली आहे. त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. आकाश जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना त्यांचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. तसेच या सामन्यातील मालिकावीर म्हणून आपण उमरोळी गावच्या ज्या विजेता संघाच्या कर्णधार होत्या निशिदा जाधव यांची आपण निवड केलेली आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निशिदा जाधव यांची आपण त्या सामन्यात मालिकावीर म्हणून निवड केलेली आहे. निशिदा जाधव त्यांनी उत्कृष्ट असे 2 झेल सुद्धा घेतले. आपण सामना पाहिला असेल तर. आमच्या कार्यकारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्रीयुत अनिकेत मोहिते यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना त्यांचं पारितोषिक प्रदान करायचं आहे. निशिदा जाधव मालिकावीर. मंडळी, या संपूर्ण स्पर्धेकरता लागणारे चषक जे आपण आकर्षक चषक पाहतोय, 45 वर्षावरील सामना असू द्या किंवा महिलांचा असू द्या, या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणारे चषक माननीय श्री भास्कर बापू खांबीत आणि माननीय श्री वसंत सखाराम जाधव यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी दिलेले आहेत. मी या महिला संघातील उपविजेता संघ जय भवानी वॉरियर संघ त्यांच्या संघनायकांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे, आपलं पारितोषिक घ्यायचं आहे. कृपया जय भवानी वॉरियर्स संघाचे संघनायक आणि त्यांचे कोणी सहकारी असतील त्यांनी कृपया त्वरित मंचावर यायचं आहे. प्लीज प्लीज जरा घाई करायची आहे. माननीय श्री वसंत सखाराम जाधव विद्यमान अध्यक्ष पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हे पारितोषिक देऊन गौरवायचं आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जय भवानी वॉरियर संघासाठी. विजेता संघ आहे जिजाऊ वॉरियर संघ. त्यांच्या
संघ नायकांनी आणि सहकार्यांनी जरा प्लीज लवकर मंचावर यायचं आहे. मान्य श्री हेमंत मोरे आणि मान्य श्री धनेश मोरे यांना मी विनंती करतो की कृपया पुढे यायचंय. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण विजेता संघाचं कौतुक करत आहोत. जिजाऊ वॉरियर्स संघ विजेता संघ यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. श्रीमती रुपाली राजेंद्र मोरे डहाणू यांनी या संपूर्ण स्पर्धेतील जे आपण इथे आकर्षक चषक बघितले मॅन ऑफ द मॅच साठी ते त्यांनी आपल्याला इथे दिले होते. तसेच जयेश कॅटरर्सचे मालक जयेश भोईर यांनी सुद्धा प्रत्येक सामन्याच्या सामनावीरासाठी टी शर्ट उपलब्ध करून दिले होते. त्यांचे सुद्धा आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतो. आमच्या या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ सहभागी झाले होते. त्यात 2 संघ विजेता आणि उपविजेता ठरले, पण उर्वरित जे 6 संघ होते त्यांच्यामुळेच या स्पर्धेला शोभा आली आणि आम्ही ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडू शकलो, असे आमचे संघ मालक कल्पेश 24 उमरोई या संघाचे संघ मालक कल्पेश मधुकर जाधव आणि महेश भास्कर जाधव यांनी कृपया पुढे यायचं आहे. आपण त्यांना उत्तेजनार्थ जे चषक आहे ते आपण देत आहोत. आमच्या विद्यमान मंडळाचे अध्यक्ष अनिकेत मोहिते यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना हे उत्तेजनार्थ द्यायचं आहे. त्यांच्या कर्णधार असतील हितेश वनमाळी, त्यांनी सुद्धा कृपया यायचं आहे. हितेश वनमाळी. श्रीमती रुपाली राजेंद्र मोरे यांनी कैलासवासी श्री राजेंद्र भगवान मोरे यांच्या स्मरणार्थ हे सन्मान चिन्ह सुद्धा आपल्याला इथे दिले होते. त्यांचे आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतो. आपण यासोबतच तुमच्या संघाच्या सर्व सहकाऱ्यांचे मानधन सुद्धा दिलेलं आहे. पुढील संघ होता किंग्स बावडा संघ. किंग्स बावडा संघाच्या संघ मालकांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी पुढे यायचं आहे. धनेश खांबीत आणि त्यांचे सहकारी यांनी कृपया पुढे यायचं आहे. मी आमच्या मंडळाचे विद्यमान सचिव श्री संतोष जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना हे पारितोषिक देऊन गौरवायचं आहे. उत्तेजनार्थ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना गौरवित आहोत. किंग्स बावडा संघ. किंग्स बावडा संघासाठी सुद्धा एकदा टाळ्या होऊ द्या. दोन वेळेचे विजेता अशी यांची ओळख आहे या RPL मध्ये. स्वराज्य 11 वरोर या संघाचे संघमालक रवींद्र वनमाळी आणि श्रीयुत नरेश वनमाळी यांनी कृपया पुढे यायचं आहे. आपण त्यांना सुद्धा उत्तेजनार्थ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सुद्धा आपण गौरवित आहोत. त्यांचे संघनायक असतील त्यांनी सुद्धा कृपया मंचावर यायचं आहे. आमच्या मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष श्री चेतन जाधव यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना हे उत्तेजनार्थ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवायचं आहे. मागील वर्षाचा हा उपविजेता संघ आहे स्वराज्य 11 वरोर. सलग 2 वेळेचा हा विजेता संघ
आणि मागील वर्षाचा हा उपविजेता संघ अशी या संघाची ख्याती आहे. पुढील संघ आहे JB रॉकर्स चटाळे एडवण. या संघाची प्लीज सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या वाजवा जोरदार. पुढील संघ आहे संतोष मोरे टायगर्स डहाणू. या संघाचे संघमालक श्री संतोष मोरे आणि त्यांचे संघनायक इथे असतील. त्यांनी कृपया इथे मंचावर यायचं आहे. श्रीयुत सचिन भोईर आमच्या मंडळाचे विद्यमान सदस्य सचिन भोईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना उत्तेजनार्थ आणि सन्मान चिन्ह देत आहोत. संतोष मोरे टायगर्स डहाणू संघ. आमच्या स्पर्धेचे समालोचक संदीप भाऊ आणि दीपक संखे भाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यायचं आहे. त्यांनी सलग 2 दिवस उत्कृष्ट असं समालोचन इथे केलेलं आहे आणि आपल्या सर्वांचं मनोरंजन केलेलं आहे. तेव्हा संदीप भाऊ आणि दीपक भाऊंसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. दीपक संखे भाऊ आणि संदीप गावण खरोखर यांनी उत्कृष्ट असं समालोचन करून आम्हा सर्वांचं इथे मनोरंजन केलेलं आहे. आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. असं सहकार्य आपलं आम्हाला यापुढेही मिळावं अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. संदीप भाऊ आणि दीपक भाऊंना विनंती आहे की आपल्या सहकार्याची अशीच अपेक्षा आम्हाला यापुढेही राहील. मंडळी, या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर इथे जेवढ्या धावा होत होत्या तेवढ्याच चेस सुद्धा होत होत्या. पण अशा कठीण परिस्थितीत जर का कोणा गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली असेल तर असे आपल्याकडे 2 गोलंदाज होते ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि दोघांनी सुद्धा 8-8 विकेट घेतले होते. परंतु आपण इकॉनॉमी जर पाहिली तर ती खूप चांगल्या प्रकारे होती आणि म्हणून आपण उत्कृष्ट गोलंदाज म्हणून JB रॉकर संघाचे तारापूर गावचे सुपुत्र मिलिंद मोहिते यांची आपण निवड केलेली आहे. त्यांनी 8 विकेट आणि 7.43च्या सरासरीने धावा दिलेल्या आहेत. असा हा मिलिंद यांना आपण पुरस्काराने सन्मानित करावं. श्रीयुत हरेश्वर मुकणे उपसरपंच ग्रामपंचायत कासा यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर या संपूर्ण स्पर्धेत जर आपण पाहिलं तर संपूर्ण क्रीडाप्रेमींचं आणि या रसिक वर्गांचं मनोरंजन खऱ्या अर्थाने झालं असेल तर मनमुराद फलंदाजी ज्या खेळाडूंनी केली खरोखर सर्वांची मने जिंकली. असा हा उत्कृष्ट फलंदाज म्हणून आपण निवड केलेली आहे उमरोई गावचे सुपुत्र निशांत वनमाळी ज्यांनी एक अर्धशतक सुद्धा झळकावलं होतं. या खेळाडूने या स्पर्धेत एकूण 135 धावा तब्बल कुटलेल्या आहेत. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आपण गजर व्हायला पाहिजे. मात्रे स्पोर्ट्स कडनं त्यांना वंडर स्पोर्ट्स कडनं त्यांना आपण इथे एक बॅट गिफ्ट करतोय. तसेच कैलासवासी श्री केतन काशीनाथ जाधव यांच्या स्मरणार्थ श्री भास्कर बापू खंबीत आणि श्री वसंत सखाराम जाधव यांच्याकडनं हे उत्कृष्ट फलंदाजाचं आपण पारितोषिक त्यांना देतोय. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. मी आकाश जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण निशांतला आपण गौरवित करायचं आहे.
सर्वांनी जोरदार एकदा निशांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. निशांने एकूण 135 धावा या स्पर्धेत कुठलेल्या आहेत. हर्षद देसले यांनी राजेंद्र मोरे पुढे यांनी यायचंय प्लीज. राजेंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण हे देतोय. पुढील पारितोषिक आहे मालिकावीराचं. आपण पाहिलं असेल तर संपूर्ण स्पर्धेमध्ये खरोखर खूप धावांची बरसात झाली. अंतिम सामन्यामध्ये सामनावीर म्हणून आपण निवड केलेली आहे तारापूर गावचे सुपुत्र भाग्येश यांची. अंतिम सामन्यामध्ये सामनावीर म्हणून भाग्येश यांनी एका ओव्हरमध्ये 9 धावा दिलेल्या आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. असा हा खेळाडू, याची आपण सामनावीर म्हणून निवड केलेली आहे. मान्य श्री गणेश राऊत साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण जयेश कॅटरर्स तर्फे देण्यात येणारे हे टी शर्ट आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये धावांची बरसात केली. आपण नेत्रदीपक फटकेबाजी पाहिली, तसेच चांगली गोलंदाजी सुद्धा पाहिली. म्हणून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण मालिकावीर म्हणून ज्याची निवड करतोय असा हा तारापूर गावचा सुपुत्र कुणाल मोहिते याची आपण इथे निवड केलेली आहे. याने तब्बल 73 धावा कुटलेल्या आहेत आणि 6 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. असा हा कुणाल मोहिते याची आपण मालिकावीर म्हणून निवड केलेली आहे. कैलासवासी श्री अविनाश काशीनाथ जाधव यांच्या स्मरणार्थ श्रीयुत भास्कर पप्पू खंबीत आणि श्रीयुत वसंत सकाराम जाधव यांच्याकडनं हे मिळालेलं पारितोषिक आपण देतोय. श्रीयुत सुधीर जाधव विद्यमान खजिनदार पालघर तालुका रोहिदास समाजसेवा संघ यांच्या शुभ हस्ते आपण कुणालला हे पारितोषिक देतोय. कुणालने तब्बल 73 धावा कुटलेल्या आहेत आणि 6 गडी सुद्धा बाद केलेले आहेत. म्हात्रे ब्रदर्स मनीष भाऊ यांच्याकडनं जुचंद्र यांच्याकडनं आपल्याला मालिकावीरसाठी एक बॅट गिफ्ट आलेली आहे, ती सुद्धा आपण त्यांना द्यायची आहे. मंडळी, आपण पाहिलं असेल तर ही स्पर्धा आम्ही सलग 2 दिवसात ज्याप्रमाणे या गावदेवी मैदानावर खेळवली, त्यासाठी आम्हाला आमच्या बऱ्याच दात्यांनी इथे मदत केलेली आहे. त्याशिवाय हे शक्य झालं नसतं. मी खरोखर इथे आवर्जून सांगू इच्छितो, वाऱ्याच्या झुळकेनं मन सुखावते, झाडाच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रम शोभा वाढली, म्हणून त्याच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचं शब्दरूप आहे. म्हणूनच आजच्या या भव्य दिव्य पारितोषिक सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झालेल्या सर्व अतिथींचे, मान्यवरांचे आणि आमच्या दात्यांचे आम्ही खरोखर इथे आभार व्यक्त करतो. तसेच हे जे गावदेवी मैदान आहे हे सलग आम्हाला 2 दिवस विनामूल्य उपलब्ध करून दिलं, म्हणून संपूर्ण विश्वस्त मंडळ गावदेवी मंडळ यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. तसेच पंच म्हणून आम्हाला आतिश तामोरे, मयूर तामोरे आणि मंगेश तामोरे यांनी 2 दिवस इथे पंचाची भूमिका बजावलेली आहे, त्यांचेही आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. समालोचक म्हणून संदीप गावंड आणि दीपक संखे यांनी उत्कृष्ट समालोचन करून
या संपूर्ण स्पर्धेची शोभा वाढवली, म्हणून त्यांचा सुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी लाभलेले गुणलेखक ज्यांनी आपल्याला चोख कामगिरी बजावून कुठल्या फलंदाजाने किती धावा बजावल्या, कुठल्या गोलंदाजाने किती गडी बाद केले, हे चोखपणे इथे बजावलेल्या कामगिरीबद्दल कुमार यश तांबोरे याचे सुद्धा आम्ही जाहीर आभार व्यक्त करतो. यानंतर या स्पर्धेसाठी हे संपूर्ण आकर्षक चषक ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले असे श्रीयुत वसंत सखाराम जाधव आणि श्रीयुत भास्कर खांबीत यांचे सुद्धा आम्ही इथे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक जे रोख स्वरूपाने आम्हाला 44,444 ज्यांनी इथे मदत केली असे श्रीयुत तुषार संखे अध्यक्ष स्वरा युवा ग्रुप आणि श्रीयुत सुरेश राठोड उद्योजक बोईसर यांचे सुद्धा मी कार्यकारिणीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या 104 खेळाडूंनी टी शर्ट परिधान केले होते ते टी शर्ट आम्हाला आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्रीयुत संदीप भाऊ, त्यांचे बंधू श्रीयुत निलेश भाऊ, तसेच त्यांचे आणखीन एक बंधू वैभव भाऊ या तिन्ही बांधवांनी आम्हाला 104 टी शर्ट या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिले. त्यांचेही आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तारापूर आणि बावडे या गावाने संयुक्त यजमानपद स्वीकारून हे कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यापासून मंडप म्हणा, भोजन म्हणा, पाणी व्यवस्था म्हणा, कुठल्याही प्रकारची कमतरता इथे जाणवू दिली नाही. म्हणून विशेष करून मी तारापूर आणि बावडे संघाचे आणि त्यांच्या संपूर्ण गावातील बंधू भगिनींचे माझ्या कार्यकारिणीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. तसेच डीजे व्यवस्था आपल्याला योगेश मात्रे यांनी उपलब्ध करून दिली, ती सुद्धा विनामूल्य एक दिवस. त्यांचे सुद्धा मी योगेश मात्रेंचे सुद्धा कार्यकारिणीच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतो. महिलांनी तारापूर गावच्या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी लेझिम इथे सादर केलं. खरोखर चांगलं स्वागत आपण पाहुण्यांचं करू शकलो, म्हणून आम्ही त्यांचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो. तसेच प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या माझ्या सर्व बंधू भगिनींना मी मानाचा मुजरा देतो आणि माझ्या कार्यकारिणीच्या वतीने त्यांचे सुद्धा विशेष आभार व्यक्त करतो. साई मनोरंजन बँजो पार्टी यांनी सुद्धा, गार्गी डीजे यांनी सुद्धा प्रेक्षकांचं खूप 2 दिवस भरभरून मनोरंजन केलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही इथे विशेष आभार व्यक्त करतो. तसेच ह्या 104 खेळाडूंनी ज्या ट्रॅक पॅन्ट परिधान केल्या होत्या त्या श्रीयुत सुरेश मोहिते व संतोष जाधव उमरोई यांच्याकडनं आपल्याला देण्यात आल्या होत्या. त्यांचे सुद्धा मी इथे विशेष आभार मानतो. तसेच श्रीयुत यतीश आकरे ज्यांनी आम्हाला सलग 2 दिवस हे मैदान विनामूल्य उपलब्ध करून दिलं, त्यांचं सुद्धा आणि आम्ही त्यांचे विशेष आभार मानतो. मंडळी, खूप उशीर झालेला आहे. आपण या स्पर्धेमध्ये उपविजेता ठरलेला संघ फ्रेंड्स बावडे या संघाला मी विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांच्या संघनायक आणि त्यांच्या संघ मालकांनी तसेच त्यांच्या संघ सहकार्यांनी इथे मंचावर यायचं आहे. कैलासवासी श्री प्रमोद कमलाकर जाधव यांच्या स्मरणार्थ हे चषक आपल्याला दिलेला आहे. श्रीयुत भास्कर बापू खांबीत आणि श्रीयुत वसंत सखाराम जाधव यांच्याकडनं मिळालेलं हे आपल्याला चषक मी दीपक भाऊंना विनंती करतो श्रीयुत संदीप राऊत आणि श्रीयुत तुषार संखे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सर्व खेळाडूंना जे मेडल देत आहोत ते मेडल आणि चषक आपण त्यांना प्रदान करायचं आहे. उपविजेता संघ फ्रेंड्स बावडे संघ, बावड्या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. उपविजेता संघ फ्रेंड्स बावडे संघ संदीप राऊत आणि तुषार संखे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सर्व खेळाडूंना मेडल आणि चषक देत आहोत. या उपविजेता संघाचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमी आहे. या संघाने कालच्या दिवसभरात झालेला पहिला सामना गमावून सुद्धा अतिशय सुरेख खेळाची झळक दाखवली आणि अंतिम सामन्यात उपविजेतापद पटकावलेलं आहे. त्यांचं खरोखर इथे मनापासून आम्ही कौतुक करतो.
हॅलो हॅलो, मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की फ्रेंड्स बावडा संघ काल झालेल्या दिवसभरात सामन्यातून पराभूत झाला होता, तरी सुद्धा आज झालेल्या सर्व सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन दाखवून त्याने अंतिम सामन्यात धडक मारलेली आहे आणि उपविजेता चषकावर समाधान मानलेलं आहे. या संघाचं आपण खरोखर इथे कौतुक करायला हवं. मी संघाचे संघमालक राजेंद्र जाधव यांना विनंती करतो की आपला संघ जो आहे या स्पर्धेमध्ये उपविजेता संघ ठरलेला आहे. राजेंद्र भाऊ, आपला संघ काल जो एक सामना खेळला होता तो त्यांनी गमावला होता. खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावणं हे संघमालकाचं काम होतं आणि खरोखर किरण भाऊ संघमालक आणि संघनायक यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि खेळाडूंचं मनोबल उंचावलं आणि आज आपण पाहता पाहता या अंतिम सामन्यामध्ये येऊन धडक मारली आणि उपविजेतावर समाधान मानलं. आपण आपल्या संघाबद्दल आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करायचं आहे. धन्यवाद राजेश. एक 2च मिनिटे घेतोय. संत शिरोमणी रोहिदास महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिवछत्रपती महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून 2च शब्द बोलतोय. काल जरी आम्ही हारलेलो तरी जिद्द सोडली नव्हती. किरण जाधव सारखा हुकमी एक्का आमच्याकडे होता आणि त्यांना आम्ही एवढं फ्री दिलेलं होतं की कोणीही तुम्हाला बोलणार नाही, तुम्हाला पाहिजे तसं खेळा आणि खेळाचा आनंद घ्या. क्रिकेट आहे, हार जीत आहे, परंतु त्यांना एक पहिल्या दिवसापासून मी सांगितलं होतं की माझं एक स्वप्न आहे. पूर्वी एक टीव्हीवर ॲडव्हर्टाईज येत होती, डाबर च्यवनप्राश, बरणीमध्ये 3 फ्रूट भरले की मधला चिरडला जायचा. तसाच प्रकार माझाही होता. माझ्या मोठ्या भावाकडे विजेता चषक होता संजय जाधव याच्याकडे, आणि छोटा भाऊ चेतन जाधव याच्याकडे सुद्धा विजयी चषक होता. मी यापूर्वी सुद्धा संघ मालक होतो, परंतु माझ्याकडे चषक नव्हता आणि त्याच्यासाठी मला तो कोणत्याही परिस्थितीत आमच्या बावड्या गावासाठी आणायचा होता आणि तो जिद्द किरण जाधव आणि त्यांचे सर्व आमचे टीम मेंबर्सने पूर्ण केलेली आहे. विशेष म्हणजे त्याच्या स्वतःच्या गावचा संघ जो 7 वर्षात एकदाही फायनल उपविजेता किंवा विजेता ठरलेला नसतानाही किरणने 100% एफर्ट्स हे बावड्यासाठी दिलेले आहे. त्याच्यासाठी किरणचं आणि आमच्या पूर्ण टीमचा एफर्ट्स आहे, कौतुक आहे की दिवस रात्र तो ओपन टुर्नामेंट यतीन जाधव बरोबर खेळतो. परंतु आज माझा कर्णधार आहे आणि मी माझ्या बावड्या गावाने दिलेला मला मान आहे आणि मी त्याच्यासाठी 100% योगदान देईन. म्हणून त्याने यतीन जाधव समोर आहे हे न बघताना पूर्णपणे योगदान दिलेलं आहे. मी सर्व माझ्या खेळाडूंचं, माझे सहमालक दिनेश चापके यांनाही धन्यवाद देतो आणि हा चषक मी माझे वडील कैलासवासी श्री माधव रघु जाधव आणि माझे भाऊजी राजेंद्र भगवान मोरे यांना अर्पण करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजेंद्र भाऊ, आपण आपले चांगले आणि थोडक्यात मनोगत इथे व्यक्त केलेले आहेत. मी उपविजेता संघाचा कर्णधार किरण जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या संघाबद्दल इथे 2 शब्दात आपलं मत आणि आपलं जे मोलाचं मार्गदर्शन आहे ते आपण करायचं आहे. प्रथमतः मी आपल्या पूर्ण RPL कमिटीचे अभिनंदन करतो की एवढं चांगलं आयोजन आपण करतो, आपल्या समाजाची RPL स्पर्धा भरवतो आणि त्यासाठी मी पूर्ण कमिटीचं अभिनंदन करतो आणि जे आपल्याला दाते उपलब्ध होतात त्यांचं पण मी अभिनंदन व्यक्त करतो. आणि मला माझे सहकारी दिनेश चापके आणि राजन यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून त्यांनी मला एक आयकॉनची एक संधी दिली, त्याच्यामुळे मी बावड्या गावाचं आणि त्यांचं हे करतो. तसेच आमचे साहेब खांबीस साहेब ते आमचे प्रेरणास्थान आहेत आणि पूर्ण माझी जी टीम होती त्यांनी माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून सर्वांनी 100% एफर्ट दिलेला आहे. आम्ही पहिला लीगमधला सामना गमावलेला असताना देखील आम्ही अंतिम सामन्यापर्यंत पोहोचलो, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि विजेता संघ यतीन जाधव यांचा संघ, आम्ही पहिल्या वर्षी उमरोळी येथे उपविजेता होतो, त्यानंतर आम्ही एकदाही अंतिम सामना जिंकलेला नाही, त्याच्यामुळे मी आमच्या तारापूर गावाचं भरपूर अभिनंदन करतो. थँक्यू. धन्यवाद किरण भाऊ. मी विजेता संघाच्या संघनायकांना आणि संघमालकांना विनंती करतो की आपल्याला जे सन्मान चिन्ह आणि उत्तेजनार्थ जे द्यायचं आहे ते मी यतीन भाऊंना विनंती करतो. यतीन भाऊ, आपल्या शुभ हस्ते आपण या संघमालकांना आणि त्यांच्या संघनायकांना त्यांचं जे सन्मान चिन्ह आहे ते आपण प्रदान करायचं आहे.
33,333 रुपयाचं आपण त्यांना रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन इथे गौरवित आहोत. तसेच धन्यवाद डीजे. तसेच आमचे आजचे विशेष अतिथी श्रीयुत तुषार संखे आणि श्रीयुत संदीप राऊत साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना हे चषक द्यायचं आहे. कैलासवासी श्री प्रमोद कमळाकर जाधव यांच्या स्मरणार्थ श्रीयुत भास्कर बापू खांबीत आणि श्रीयुत वसंत सखाराम जाधव यांनीही दिलेली आकर्षक मनमोहक भव्य दिव्य अशी ही ट्रॉफी आपण उपविजेता संघाला देत आहोत. उपविजेता संघासाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. फ्रेंड्स बावडा संघ उपविजेता RPL 2023 चा उपविजेता संघ फ्रेंड्स बावडा. धन्यवाद फ्रेंड्स बावडा संघ. आपल्या इथे विशेष कौतुक आम्ही करतो. खरोखर उत्कृष्ट दर्जाच्या खेळाची झळक आपण इथे दाखवलेली आहे. मंडळी, या स्पर्धेमधला खरोखर ज्यांनी सलग 7 वर्ष प्रयत्न केले होते या विजेता चषकासाठी, त्यांनी सर्वप्रथम पहिल्या वर्षी जेव्हा उमरोळी गावचं यजमानपद होतं तेव्हा ते अंतिम सामन्यात गेले होते, परंतु तेव्हा ते बावड्या संघाचं नेतृत्व करत होते. त्यांच्या मनात कुठेतरी हुरूर होती की मला माझ्या गावासाठी, माझ्या संघासाठी हा चषक जिंकायचा आहे. आणि त्यांनी ही जिद्द स्वतः मैदानावर जाऊन सिक्सर मारून पूर्ण केलेली आहे. अशा या विजेता संघाचं म्हणजेच अविकेतन तारापूर संघाचं, विशेष म्हणजे यतीन भाऊंचं आम्ही इथे अभिनंदन करतो. आणि विजेता संघाच्या संघनायकांना आणि त्यांच्या संघ सहकार्यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यायचं आहे. मी आमचे आजचे विशेष अतिथी ज्यांनी आम्हाला पहिलं रोख पारितोषिक दिलेलं आहे असं श्री तुषार संखे साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या संघाचं सन्मान चिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन त्यांना आपण गौरवायचं आहे. तुषार भाऊ संखे यांना विनंती आहे की विजेता संघ अविकेतन फायटर तारापूर या संघाच्या संघनायकांनी आणि संपूर्ण संघाने
Bravo, DJ Bravo. थोडक्यात इथे व्यक्त करायचं आहे। धन्यवाद। 7 वर्ष या क्षणाला लागली। या आरपीएल पर्व 7 म्हणजे मी जवळजवळ 25 वर्ष व्यावसायिक क्रिकेट खेळतो मी आणि किरण, परंतु समाजातली एवढी मोठी स्पर्धा जी आरपीएल कमिटी भरवते ही स्पर्धा जिंकण्यासाठी मला आणि माझ्या गावाला 7 वर्ष लागली। दुसरं म्हणजे यावर्षी ही ट्रॉफी माझ्याकडे येईल असं मला दृढ आत्मविश्वास होता, कारण की याच्यात माझे लक फॅक्टर आहेत 2। एक तर माझ्या मुलीचा बर्थडे आणि माझी सगळ्यात लाडकी आजी शैलजा भास्कर खांबीत यांचं या ट्रॉफीवर नाव होतं आणि ती ट्रॉफी मला आज घरी न्यायची होती आणि त्यांच्या नावाने आज मी ट्रॉफी नेतोय। तसेच मला नेहमी म्हणजे या आरपीएल कमिटीचं सगळ्यांचं धन्यवाद की ती एवढी चांगली स्पर्धेचे आयोजन करतात आणि माझे पितृतुल्य माझे सर्व जे आहेत दीपक खांबीत साहेब यांचा मला नेहमी सपोर्ट असतो। आज शेवटच्या क्षणाला जाताना 2 बॉल 2 पाय होते, मला चष्मा लागल्यामुळे मला थोडं आयसाईट कमी आहे त्यामुळे बॅटिंग होत नाही, परंतु त्या ट्रॉफीवर नाव आणि कधी मला चांगलं काम करायचं असेल तर मी त्यांचं मनन करतो। ते मनन करून मी गेलो, समोर चेंडू आला आणि मी तो भिरकावून 6 मारले आणि माझ्या तारापूर गावासाठी आणि माझ्या आजीसाठी ट्रॉफी पटकावली। धन्यवाद यतीन भाऊ। आणि ही मी ट्रॉफी ही आमचे साहेब खांबीत साहेब, धनेश खांबीत, उर्मिला खांबीत आणि ज्योती खांबीत यांना मी माझ्याकडनं देत आहे। यतीन भाऊ धन्यवाद, आपण आमच्या पाठीशी खंबीर उभे आहात
आम्ही 7 पर्व काय पुढचे 70 पर्व सुद्धा यशस्वीरित्या आयोजन करू अशी आपणास आम्ही ग्वाही देतो. मी संपूर्ण संघाला इथे आमंत्रित करतो. त्यांच्या संघनायकाने कृपया इथे यायचं आहे. माननीय श्री दीपक भाऊ खांबीत यांच्या शुभ हस्ते आपण मी सर्व मान्यवरांना विनंती करतो सगळ्यांनी पुढे यायचं आहे. दीपक भाऊ खांबीत यांच्या शुभ हस्ते कैलासवासी शैलजा भास्कर खांबीत यांच्या स्मरणार्थ श्रीयुत भास्कर बापू खांबीत आणि श्रीयुत वसंत सकाराम जाधव यांनीही आपल्याला दिलेली मनमोहक आकर्षक ट्रॉफी आपण संपूर्ण संघाला इथे देत आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दीपक भाऊंनी कृपया पुढे यायचं आहे. आपण आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण विजेता संघाला ही ट्रॉफी बहाल करायची आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अविकेतन तारापूर संघासाठी. खरोखर सुरेख अशी कामगिरी या संघाने केलेली आहे. कम ऑन डीजे. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये, जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये.